Example number 6 is y equal to e raised to power 3 sin square x minus 2 cos square x. इथं आपण परत सबस्टिट्यूट करायलो. इथं जो पॉवर आहे त्या टोटल टर्मची व्हॅल्यू आपण u सबस्टिट्यूट करायलो. म्हणजेच u इक्वल टू काय घेतला आपण 3 sin square x minus 2 cos square x. मग du by dx ची किंमत काढली, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. sin square x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते sin स्क्वेअरचा म्हणजे पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 2 समोर आला sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. म्हणजे sin square x चा टोटल डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे 2 sin x into cos x. परत इथं -2 जशाला तसाच कॉन्स्टंट असल्यामुळे cos square x चा डेरिव्हेटिव्ह परत 2 समोर घेतला, cos x जशाला तसा आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस sin x. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय इथं मायनस sin x. इथं आपण सबस्टिट्यूट म्हणू मायनस sin x. मग मायनस मायनस काय झाली व्हॅल्यू प्लस. परंतु आपण जर इथं पाहिलं 2 sin x into cos x हा फॉर्म्युला आहे कशाचा sin 2 थिटाचा, म्हणजे sin 2x चा फॉर्म्युला. इथं मायनस मायनस प्लस झाल्यावर 2 into 2 sin x into cos x हा सुद्धा कशाचा फॉर्म्युला sin 2x. मग 3 आणि 2 किती झाले 5. म्हणजे इथं व्हॅल्यू मिळाली तुम्हाला du by dx ची 5 sin 2x. नंतर आपण y ची व्हॅल्यू घेतली, तिथं सबस्टिट्यूट केलं e raised to power u. e raised to power u चा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला. e raised to power x चा डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला e raised to power x into log e. इथं e raised to power into log e. log e ची व्हॅल्यू 1 राहते म्हणून आपण तिथं ती लिहित नाही. म्हणजे इथं e raised to power हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट तिथं सबस्टिट्यूट केल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर किमती टाकून दिल्या du by dx आणि dy by du च्या किमती. हा कॉन्स्टंट आपल्याला लिहिताना एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिला जातो म्हणून आपण कॉन्स्टंट सुरुवातीला, नंतर लहान टर्म आणि नंतर एक्सपोनेन्शियल टर्म. मग या टर्म नुसार आपल्याला आन्सर मिळाला dy by dx 5 into sin 2x into e raised to power 3 sin square x minus 2 cos square x. 2 cos square x. Now next problem is y equal to tan of in bracket cos of in bracket sin x. प्रॉब्लेम पाहिल्यानंतर सुरुवातीला एकदम गोंधळून जाते की कोणाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पण जनरली आपलं पहिलं फंक्शन सोडून जे राहते त्याचीच व्हॅल्यू सबस्टिट्यूट यू केली जाते. लक्षात घ्या, नाही तर आपण जर इथं याची व्हॅल्यू यू ठेवली तर आपण गोंधळून जातो आणि गोंधळ होतीच तिथं. म्हणून आपल्याला सुरुवातीला जे आपलं मेन फंक्शन्स आहे हे सोडून राहिलेल्या सगळ्याची व्हॅल्यू आपण यू सबस्टिट्यूट करतो. म्हणून त्याला कंपोजिट फंक्शन्स म्हटलेला. मग यू ची व्हॅल्यू काय घेतली आपण cos ऑफ sin x. मग du by dx ची व्हॅल्यू काय घेते cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ sin x. परंतु sin x चा परत डेरिव्हेटिव्ह sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. मग आपण ऍडजस्टमेंट केली मायनस साइन न मायनस cos x into sin ऑफ sin x. y इक्वल टू tan u. tan u चा डेरिव्हेटिव्ह काय sec square u. मग त्याच्या व्हॅल्यू ठेवल्या, त्याच्या व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट केल्या. dy by dx ची व्हॅल्यू लिहिली फॉर्म्युल्यामध्ये sec square into cos ऑफ sin x मायनस, आता दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन्स आहे. मग मल्टिप्लिकेशन नुसार हे मायनस समोर लिहिलं. cos x वेगळं फंक्शन्स आहे या सगळ्यामध्ये म्हणून cos x सुरुवातीला लिहिलं, नंतर sin ऑफ sin x घेतलं, नंतर sec square ऑफ cos ऑफ sin x. हा झाला tan cos ऑफ sin x चा डेरिव्हेटिव्ह. नाउ क्वेश्चन 3. आता दुसऱ्या मधले काही प्रश्न पाहिले आपण, आता तिसऱ्या मधले काय पाहू. तिसऱ्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळे. आता इथं जर पाहिलं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, हे आपल्याला फंक्शन दिले आहे, परंतु याच्यामध्ये ऍडिशन दिलेली आहे. मग आपण काय करू, y इक्वल टू दिलेलं फंक्शन जशाला तसे घेऊन टाकायचे. पण याच्यामध्ये ऍडिशन दिलेले आहे म्हणजे ऍडिशनचा नियम वापरावा लागेल तुम्हाला. इथं आपल्याला ऍडिशनच्या बाबतीत कोणता नियम आहे, y इक्वल टू u प्लस v. मग dy by dx जर काढत असेल आपण तर dy by dx इक्वल टू du by dx प्लस dv by dx. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला इथं dy by dx इक्वल टू ddx ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 इट्स क्यूब प्लस ddx ऑफ x क्यूब मायनस 5x मायनस 2 रेस टू पॉवर 4. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेताना ब्रॅकेटचा पॉवर आहे, सुरुवातीला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. म्हणजे 3 समोर येईल x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. याचा पॉवर 3 आहे तर 1 न कमी होते म्हणजे 3 मायनस 1 म्हणजेच 2. परत आपण या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेतो ddx ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 प्लस इथं तेच सुरुवातीला पॉवर समोर येईल x क्यूब मायनस 5x मायनस 2 ब्रॅकेट रेस टू पॉवर 3 इंटू ddx ऑफ ब्रॅकेट मधलं जे फंक्शन्स आहे x क्यूब मायनस 5x मायनस 2 3 इंटू x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू पॉवर 2 इंटू x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ते 2x, 4x चा डेरिव्हेटिव्ह ते 4, 1 चा डेरिव्हेटिव्ह ते 0 प्लस 4 इंटू
एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येते 3x स्क्वेअर मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह येते मायनस 5 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येते 0. मग प्लस असेल मायनस असेल तरी चालेल. इथं जर आपण ऍडजस्टमेंट केली 3 इंटू दुसऱ्या ब्रॅकेट सुरुवातीला लिहू 2x प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 रेस्ट टू पॉवर 2 प्लस 4 इंटू परत 3x स्क्वेअर मायनस 5 इंटू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2. आपण इथं 4 इंटू एक्स क्यूब याचा पॉवर 4 3 होता, इथं पॉवर 3 येईल, इथं सुद्धा पॉवर 3 येईल. अशा पद्धतीने हे झालं याचं फायनल आन्सर. सिम्प्लिफाय करता येत असेल तर सिम्प्लिफाय करा आणि सिम्प्लिफाय जर आपल्याला वाटत नसेल. नेक्स्ट प्रॉब्लेम इज y इक्वल टू x अपॉन 7 मायनस 3x फाइंड dy बाय dx. पहिला प्रॉब्लेम होता याच्यामध्ये ऍडिशन्स होती, याच्यामध्ये आता डिव्हिजन आहे. डिव्हिजन आहे म्हणजे क्वोशंट रूल लावावं लागते आपल्याला. मग क्वोशंट रूल आपल्याला माहित आहे y इक्वल टू u बाय v फंक्शन्स असेल तर dy बाय dx करताना आपण काय करतो v इंटू u डॅश मायनस u इंटू v डॅश अपॉन v स्क्वेअर. इथं डॅश म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह, आपण तेच करतो आहे इथं. x अपॉन 7 रूट अंडर रूट 7 मायनस 3x. आपण काय घेतला डिनॉमिनेटर जशाला तसाच घेतो, अगोदर न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढतो, नंतर मायनस टर्म राहते नियमानुसार, नंतर न्यूमरेटर जशाला तसाच, नंतर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आणि नंतर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला इथे मिळालं 7 मायनस 3x. आपल्याला 7 मायनस 3x अंडर रूट मधली व्हॅल्यू जशाला तशीच. x चा डेरिव्हेटिव्ह किती मिळते आपल्याला ddx ऑफ x इज 1 म्हणजे इथं 1 लिहायची आवश्यकता नाही, मायनस x इंटू रूट x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1 अपॉन 2 रूट x, देअरफॉर 1 अपॉन 2 रूट 7 मायनस 3x. मग आता या रूटचा घेतला, आता फंक्शनचा 7 मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. 7 मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि मायनस 3x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस 3. हा डेरिव्हेटिव्ह इथं घेतला, याला सिम्प्लिफाय केला आपण. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला इथं टर्म मिळाली, इथं मायनस रूट 7 मायनस 3x मायनस मायनस 3 इंटू एक्स, मायनस मायनस काय होईल प्लस एक्स अपॉन म्हणजे 3x अपॉन 2 रूट 7 मायनस 3x. इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 2 इंटू रूट 7 मायनस 3x इंटू रूट 7 मायनस 3x. जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर रूट रूट कॅन्सल होते, म्हणजे इथं 2 इंटू 7 मायनस 3x आला, मायनस मायनस प्लस 3x डिवायडेड बाय 2 रूट 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x. आता इथं जर पाहिलं तर याचा पॉवर हाफ आहे, याचा पॉवर 1 आहे, दोन्ही ब्रॅकेट सारखेच आहे, म्हणून हाफ प्लस 1 ची व्हॅल्यू काय येते 3/2. इथं आपण घातांकाच्या नियमानुसार 3/2 घेतली, याला 2 न मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, 7 दुनी 14 3 दुनी 6 म्हणजेच 14 मायनस 6x प्लस 3x. 14 मायनस 6x प्लस 3x ची व्हॅल्यू मायनस 3x अपॉन 2. या 14ला या 2 भाग जात नाही कारण इथं कॉमन निघत नाही आणि याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे मायनस चिन्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॉमन काढता येत नाही. म्हणून आपला आन्सर झाला इथं 14 मायनस 3x अपॉन 2 इन ब्रॅकेट 7 मायनस 3x ब्रॅकेट रेस टू पॉवर 3/2. नेक्स्ट प्रॉब्लेम इज y इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर x इट्स स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर x इट्स क्यूब. इथं हे आणि हे फंक्शन या दोघांमध्ये प्रोडक्ट आहे, म्हणजे आपल्याला इथं प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. प्रोडक्ट रूल आपल्याला माहित आहे y इक्वल टू uv असेल तर आपण y डॅश इक्वल टू u इंटू v डॅश प्लस v इंटू u डॅश. हेअर डॅश इज डेरिव्हेटिव्ह, म्हणजे प्रोडक्ट रूलचा वापर करावा आपण इथं आपण पहिलं फंक्शन जशाला तसंच ठेवलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 1 प्लस कॉस स्क्वेअर x इंटू इट्स पॉवर 3 याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, नंतर दुसरं फंक्शन जसं तसं ठेवलं, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता इथं काय होते 1 प्लस साइन स्क्वेअर x इट्स स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह घेताना सुरुवातीला पॉवरचा म्हणजे 3 समोर आला, नंतर 1 प्लस कॉस स्क्वेअर x इट्स स्क्वेअर कारण 3 मायनस 1 2 म्हणजे इथं 2 मिळाले आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर x याचा परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. हीच प्रोसेस इथं केली आपण या याच्यामध्ये. नंतर आपण काय घेतलेला इथं या 3 ला कॉन्स्टंट आहे समोर घेतलं 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर x इट्स स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर x इट्स स्क्वेअर इंटू 2 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉस स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह काय येते 2 समोर येते कॉस x 2 इंटू कॉस x आणि कॉस x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन x. पुन्हा इथं प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर x इट्स क्यूब इंटू 2 1 प्लस साइन स्क्वेअर x इंटू ddx ऑफ 1 चा डेरिव्हेटिव्ह 0
साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू समोर येते 2 इंटू साइन एक्स आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. इथं आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात असं येईल इथं मायनस या तिघामध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 2 इंटू कॉस एक्स इंटू मायनस साइन एक्स याचं मल्टिप्लिकेशन काय येते -2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. परंतु हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कशाचा, हा फॉर्म्युला आहे साइन 2x चा. मग इथं आपण काय घेतलं 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स या मायनसला मल्टिप्लाय केल्यावर -3 झालं. हा फॉर्म्युला याचं एक्सपान्शन इथं साइन 2x घेतलं, नंतर ब्रॅकेट मधल्या टर्म जशाला तशाच ठेवल्या. याही ब्रॅकेटमध्ये तसंच केलं, इथं 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स हा फॉर्म्युला आहे कशाचा साइन 2x चा म्हणजेच 2 साइन इंटू साइन 2x पुन्हा राहिलेली ब्रॅकेट जशाला तशाच. आता या दोन्ही ब्रॅकेटमध्ये आपण कॉमन काय मिळते ते पाहिलं, त्याच्यामध्ये साइन 2x साइन 2x दोघाकडे आहे. नंतर 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इथं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स एक वेळा आहे, इथं 2 वेळा आहे म्हणजे एक वेळा आपण कॉमन घेतला. जो लोएस्ट पॉवर असतो तो कॉमन घेतला जातो. नंतर इथं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स आहे, इथं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स या ब्रॅकेटचा क्यूब आहे. मग आपण इथं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर होता तर आपण या स्क्वेअरला कॉमन घेतलं. मग राहिलं काय मध्ये टर्म कॉमन राहिल्यानंतर -3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. -3 न मल्टिप्लाय केलं, इथं 2 न मल्टिप्लाय केलं, इथं परत कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. याच्यावरून कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवली आपण 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. 2 न मल्टिप्लाय केलं 2 इंटू 2 2 इंटू -2 मीन्स 2 इंटू मायनस साइन स्क्वेअर एक्स -2 साइन स्क्वेअर एक्स. 3 आणि 2 5 आणि इथं 2 प्लस 2 याची व्हॅल्यू 4 व्हॅल्यू -3 प्लस 4 याची व्हॅल्यू 1 मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स. म्हणजेच आपल्याला y इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इट्स स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इट्स क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह फायनल आपल्याला काय मिळाला साइन 2x इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 मायनस 5 साइन स्क्वेअर एक्स. इथं आपण प्रोडक्ट रूलचा वापर म्हणजे आपण 3 प्रकारचे प्रॉब्लेम पाहिले. पहिल्यांदा ऍडिशन, नंतर डिव्हिजन म्हणजे क्वोशिएंट रूल आणि थर्ड आहे हा प्रोडक्ट रूल. नेक्स्ट प्रॉब्लेम इज y इक्वल टू लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3x. कॉम्पोजिट फंक्शन्स सॉल्व्ह केलं तरी चालते. जर माहित असेल तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. मेथड कोणतीही वापरली तरी चालते, लक्षात घ्या. मेथड नाही फक्त आन्सर सगळ्या मेथडने हे करेक्ट तेच आन्सर यायला पाहिजे. मग इथं आपल्याला लॉगचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/x. इथं आपण 1/sec 3x प्लस tan 3x घेतला. नंतर आपण या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला ddx ऑफ sec 3x इंटू tan 3x. sec 3x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे ते sec 3x इंटू sec थिटा इंटू tan थिटा म्हणजे sec 3x इंटू tan 3x इंटू ddx ऑफ 3x. ddx ऑफ 3x काय आहे ते 3 येते. नंतर tan थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे sec स्क्वेअर थिटा. देअरफॉर tan 3x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 3x इंटू ddx ऑफ 3x याचा 3 येते. याच्यामध्ये जर पाहिलं आपण इथं तर 3 sec 3x इंटू tan 3x प्लस 3 sec स्क्वेअर 3x याच्यामध्ये 3 sec 3x कॉमन मिळू शकते. कॉमन काढला, कॉमन काढून शिल्लक काय राहिला आपल्याजवळ 3 sec 3x इंटू sec 3x प्लस tan 3x. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधली सारखी टर्म आहे, कॅन्सल केली, आपल्याला आन्सर मिळालं 3 sec इंटू 3x. इथं आपला आन्सर y इक्वल टू लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3